शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्री विष्णू सहस्रनाम या स्तोत्रामधल्या 1000 नावांचा आपण क्रमाक्रमाने विचार करत आहोत। सगळीच नावं दिव्य आहेत, त्यांचं स्मरण केल्याने ती नेहमी घेतल्याने, कारण काही नामं ही लीलावाचक आहेत, कथावाचक आहेत। ते नाम घेताना भगवंतांच्या त्या लीलेचं स्मरण होतं। बऱ्या लीला भगवंतांनी अनेक वेगळ्या युगात वेगळ्या अवतारात केलेल्या आहेत। योवा अनंतस्य गुणान अनंता नानुक्रमिष्यन् सतु बालबुद्धी असा श्रीमद भागवत श्लोक आहे। अनंत नाव आहेत, त्याचे अवतार अनंत तर नामही अनंत, प्रत्येक अवतारात वेगळं नाव। रामदास स्वामींनी नामस्मरण भक्ती निरूपणामध्ये एक ओवी म्हटली आहे, सहस्रनामामध्ये कोणी एक म्हणता हो तसे सार्थक नामस्मरणे पुण्यश्लोक होय जे स्वये श्रीराम। सहस्रनामामध्ये कोणी एक, कोणतंही एक जरी नाव पुन्हा घेतलं पण ते पुन्हा खूप वेळा घ्यायची गरज पडणार आहे। असं एखाद्या वेळा म्हणून सार्थक होईल असं नाही सांगता येत। सततम मंथयितव्यम मनसा मंथान भूतेन असं श्रुती माऊली सांगते। सततम मंथयितव्यम, ते एकसारखं ते मंथन करण्याचा अर्थ घुसळणं। दह्यातून जर लोणी काढायचं तर बराच वेळ मंथन करावं लागतं। रोज लोणी हवं, रोज करावं लागेल आणि त्यावेळी नवनीत किंवा लोणी मिळेल। तसं सततम मंथयितव्यम आणि मनसा मंथान भूतेन, मनाचा मंथा करून, कारण त्या रवीला मंथा म्हणतात, त्याप्रमाणे सतत सहस्रनामामध्ये कोणी एक म्हणता हो तसे सार्थक जर करत गेलो तर या मनुष्य जीवनाचं नक्की सार्थक होईल असा संतांचा अभिप्राय, आशीर्वाद आहे, अनुभव आहे। आणि त्या अनुषंगाने आपण ही 1000 नावं समजावून घेतो आहोत श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या भाष्याच्या अनुषंगाने। आज जो श्लोक आपल्यासमोर आहे तो 36 क्रमांकाचा आहे। श्लोक म्हणू आपण आधी। स्कंदधरो धुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानो रादिदेव पुरंदरः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। स्कंदधरो धुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेव बृहद्भानो रादिदेव पुरंदरः असा पहिला श्लोक आहे। या श्लोकामध्ये 9 भगवंतांची दिव्य नामं आहेत। क्रमाने पहिलं नाव जे आहे स्कंद असं आहे। आपल्याला 2 शब्द पुराण ग्रंथांमध्ये पाहायला मिळतात, स्कंद आणि स्कंध, पण या दोन्हीमध्ये फरक आहे। स्कंध जेव्हा शब्द येतो, जसं श्रीमद भागवतामध्ये एकंदर निरूपण 12 स्कंधांमध्ये व्यासमहर्षींनी केलं आहे। स्कंद याचा तिथे अर्थ स्कंध आहे, ते धनुष्याचा ध, त्या ठिकाणी अर्थ भाग, विभाग। आजच्या भाषेत इंग्रजीत म्हणजे चॅप्टर, एक तो भाग, त्याला स्कंद असं म्हणतात। असे 12 स्कंधामध्ये व्यासमहर्षींनी श्रीमद भागवताची कथा 18,000 श्लोकांमध्ये लिहिली आहे। ते स्कंध म्हणजे प्रकरण, भाग। हा शब्द आपल्यासमोर जो आहे स्कंद, याचा अर्थ 2 अर्थ आचार्यांनी केले आहेत। एक आत्मरूपाने सर्व जीवांमध्ये राहणारा म्हणून स्कंद,
आणि दुसरा अर्थ शिवपुत्र. भगवान महादेवांना 2 पुत्र झाले. कथा सर्व माहिती आहेत आपल्याला सगळ्या पुराण ग्रंथामध्ये, आणि विशेषत्वाने शिवपुराणात कथा याची 2 पुत्र शिवांना झाले. एक श्री गणेश आणि एक स्कंद किंवा षडानन. हा मोठा आहे वास्तविक. आधी हे झाले, स्कंद झाला, त्याचं नाव स्कंद ठेवलं कारण त्याचा जन्म होण्याची कथा खूप मोठी आहे पुराण ग्रंथांमध्ये. कारण देवदैत्यांच्या युद्धामध्ये दैत्य काही आटोपेना, देवांना समस्या निर्माण झाली. कारण हा तारकासूर नावाचा एक दैत्य फार उन्मत्त झाला होता. त्याने ब्रह्मदेवांकडून असा वर घेतला आहे की ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं तपश्चर्येने. कशा कशा तपश्चर्या दैत्य करतात आणि फार युक्तीने वर मागतात. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले. हो, त्यांनी वर असा मागितला की मला मृत्यू नको आहे. ते म्हणाले मृत्यू नको असं नाही मागता येणार, तुला कोणापासून मृत्यू हवा ते सांग. त्यांनी खूप वेळ विचार केला आणि ब्रह्मदेवानं म्हणाला मला शिवपुत्रापासून मृत्यू हवा. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं. त्यांच्या तेव्हा ध्यानात स्मरणात राहिलं की नाही माहीत नाही, त्यांनी तथास्तु म्हटलं. कारण समस्या ही आहे की भगवान महादेवांचा विवाह झालेला नाही, अशी ती विस्ताराने कथा शिवपुराणामध्ये आहे. आणि मग पुढे सर्व देवांनी, ब्रह्मदेवांनी, सप्तर्षींनी खूप खूप हिमालयाला आणि मेनेला प्रार्थना केली. पार्वती त्यांची मुलगी आहे, हिचा विवाह व्हायचा आहे. आणि सर्वांनी मिळून मग सांगितले की पार्वती शिवांना द्या. कैलासावर जाऊन भगवान महादेवांना प्रार्थना विनंती केली की असा तारकासुराने वर मागितला, आपण विवाह करा. त्यांना तर विवाह करायचा आणि त्याने अखंड योगधारणेत श्रीराम जय राम जय जय राम करत त्यांना नाही करायचं आहे. पण जगाच्या कल्याणासाठी महादेवांनी मग पुढे पार्वतीशी विवाह केला. आणि ती सती आहे त्या बघा, तेव्हाची कथा आहे. भगवान महादेव आणि सती यांचा विवाह झाला आणि यांच्या पोटी जो पुत्र आला त्याचं नाव स्कंद किंवा षडानन असं आहे. हा फार मोठा पराक्रमी आहे म्हणून स्कंद शब्दाचा अर्थ पराक्रमी, सेनापती असा केला आचार्याने. हा सर्व देवांचा मग सेनापती झाला. याच्या त्या कर्तृत्वामुळे याला नाव स्कंद पडलं, सेनापती देवांचा झाला. आणि यांनी पुढे मग याच्या हातूनच तारकासुराचा वध होणार हे विधिलिखित होतं, ब्रह्मदेवाने लिहून ठेवलं होतं. आणि त्याप्रमाणे स्कंद आणि शिवपुत्रांनी तारकासुराचा वध केला. आनंद झाला. पृथ्वी त्या सगळ्या भयानक अतिशय उग्र प्रकारचा दैत्य होता. सर्वांचं रक्षण केलं, देवांचं रक्षण केलं. आणि म्हणून हा स्वतः साक्षात विष्णूंचा अवतार मानला गेलेला आहे. स्कंद विष्णूच आहे. विष्णूशिवाय तारकासुराला कोणी मारू शकत नव्हतं. पण विष्णू या रूपात न मारता त्यांनी एक रूप धारण केलं स्कंद नावाचं. सगळ्या शक्तींचं अवतार आहे. आणि म्हणून शिवपुत्र स्कंद हे असाही एक अर्थ, 2 अर्थ आचार्यांनी केले. आत्मरूपांनी सर्व जीवांमध्ये राहणारा पहिला अर्थ आणि शिवपुत्र स्कंद दुसरा अर्थ. आत्मरूपाने राहणारा या अर्थाचे आपण अनेक नामं आधी पाहिलेले आहेत. सर्वभूतादिवासंयत सर्वभूतेषुच वसत्यपि अशी श्रुती आहे. सर्वभूतादिवासंयत सगळ्या भूतांमध्ये, भूत म्हणजे निर्माण झालेलं सगळं, या सगळ्या भूतमात्र सृष्टीमध्ये तत्सृष्ट्वा तदनुप्राविश्यत या श्रुतीप्रमाणे भगवंतांनी सर्व निर्माण करून त्यात प्रवेश केला. त्याचप्रमाणे आत्मरूपाने सगळ्यांच्या ठायी राहणारा असा एक अर्थ आणि शिवपुत्र स्कंद असा दुसरा अर्थ, 2 अर्थ आचार्यांनी केले आहेत. स्कंद इतका पराक्रमी सेनापती आहे, तरी तारकासुरा तर मारलंच, अवतारच आहे त्याचा. म्हणून त्याच्या नावावर एक पुराणसुद्धा व्यासाने लिहिलं, स्कंद पुराण नावाचं पुराणसुद्धा आहे. श्रोते हो, याप्रमाणे स्कंद शब्दाच्या नावाच्या इतक्या छटा आचार्यांनी लिहिलेल्या आहेत. या स्कंद शिवपुत्राला दक्षिणेकडे आपल्या भारतामध्ये मुरुगन म्हणतात, सुब्रमण्यम स्वामी म्हणतात. हे विष्णूचाच अवतार आहे म्हणून सुब्रमण्यम, मुरुगन हे विष्णूंचीच नाव आहेत. आणि त्याची मंदिरही खूप आहेत दक्षिण भागामध्ये. पण हा मुळात स्कंद, षडानन, मुरुगन, सुब्रमण्यम इतक्या अर्थाने हे पहिलं नाम आपण पाहिलं. हे नाम घेताना इतक्या सगळ्या छटा आपल्याला जर ध्यानात आल्या, स्कंद म्हटलं की इतकं सगळं आपल्याला आठवलं, तर त्या आठवणीने सुद्धा सार्थकता आहे. नामस्मरता पुण्यश्लोक होईजे स्वय श्रीराम. सहस्रनामामध्ये कोणी एक म्हणता होतच हे सार्थक. नुसतं स्कंद स्कंद असा जरी जप केला ते विष्णूंचं नाव आहे. शिवाय ते
नाम आहे एका शिवपुत्राचं, त्यामुळे ते नाम सर्वनाम हे घेताना सार्थकच आहे. क्रियाविशेषक आणि क्रियाविशेषणवाचक नामं आठवायची आणि ते चिंतन करायचं की या भगवंतांच्या लीला आणि क्रिया आहेत, हे आचार्यांनी पहिल्या भाष्यातच सांगून ठेवलं आहे. क्रियावाचक क्रियावाचक नावं येतील त्या या भगवंतांच्या जवळ एवढी शक्ती असं समजायचं. आणि नाम किंवा सर्वनाम असली तर ती प्रत्यक्ष भगवंतांची असल्यामुळे त्यांचा जप केल्याने सुद्धा सार्थकता आहे. दुसरं नाव क्रमाने या श्लोकातला आहे स्कंदधरो. स्कंदचा एक अर्थ, स्कंद शब्दाचा एक अर्थ शब्दकोशात धर्मरक्षक असा आहे. धर्म कोणाची निर्मिती आहे? भगवान श्री विष्णूंची आहे. धर्मस्य प्रभुः अच्युतः विष्णू सहस्रनामातच येतं. त्याचीच सगळी धर्मनिर्मिती आहे. सर्व जीवांची निर्मिती केल्यानंतर त्यांच्या परस्परांमधल्या व्यवहारासाठी काहीतरी एक आचरणाची रीत पाहिजे ना, ज्याला कोड ऑफ कंडक्ट म्हणतात. व्यवहाराची, नीतीची, धर्माची काही रीत पाहिजे ना. ती रीत भगवंतांनी श्रुतिस्मृती ग्रंथांमध्ये लिहून ठेवली आणि त्या श्रुतिस्मृतींच्या अर्थाच्याद्वारे धर्ममार्ग धारण करणारा, धर्माचं मार्गदर्शन करणारा, म्हणून स्कंद शब्दाचा एक अर्थ धर्ममार्ग धारण करणारा असाही होतो. आणि ज्या ज्या वेळेला धर्माला दुष्ट माणसं बिघडवतात, स काले नेह महता योगो नष्ट परंतप, तेव्हा धर्माची घडी पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे भगवान पुन्हा पुन्हा अवतार घेतात, अशी कारणमीमांसा भगवद्गीतेत दिलेली आहे. कारण दुष्ट ते बिघडवतात, प्रजा अधार्मिक होते आणि अधार्मिक झाल्याने कधीही त्यांचा उद्धार होऊ शकणार नाही. कारण उद्धार, आनंदाची स्थिती, भगवंतांची प्राप्ती हे सगळे समानार्थी शब्द आहेत. हे कधीही धर्माच्या आचरणाशिवाय नाही होणार आहे. श्रीमद भागवतात श्लोक येतो एक, सुखार्थात सर्वभूतानां, सुखार्था म्हणजे सुखासाठी, सुखार्थात सर्वभूतानां मत्तः सर्व प्रवर्तये सुखं नास्ति विना धर्म तस्मात् धर्म परो भवेत, अशी श्रीमद भागवतात स्पष्ट उक्ती आहे. सुखं नास्ति विना धर्म, धर्माच्या आचरणाशिवाय सुखाची अवस्था व्यवस्था येऊ शकत नाही, ती स्थिती येऊ शकतच नाही. धर्म आचरणच त्यासाठी हवं आहे. पण धर्म आचरण बिघडतं. सज्जनांना सुद्धा धर्म आचरण करण्याची सोय राहत नाही. दुष्ट ते बिघडवतात, यज्ञ, गाय, तप, जप यांचा विध्वंस करतात. त्यामुळे भगवंतांना मग अवतार घ्यावा लागतो. प्रजा अधार्मिक होत चालली किंवा धार्मिक कृत्य करायला त्यांना शक्यता राहत नाही दुष्टांमुळे. अशा वेळी भगवान पुन्हा येऊन धर्ममार्ग धारण करणार आहे, धर्माचा रक्षक आहे, असाही एक अर्थ स्कंदधरोचा होतो. आणि त्यामुळे भगवंतांना येऊनच ते दुरुस्त करावं लागतं. खरं म्हणजे संत म्हणा, आचार्य सृष्टीमध्ये नेहमी असतात, पण त्यांच्या हाताबाहेर जेव्हा व्यवस्था जाते त्यांचंही प्रजा ऐकत नाही. अत्यंत उन्मत्त अनाचारी प्रजा होते, भ्रष्टाचारी प्रजा होते, त्यांचं ऐकत नाही. तेव्हा स्वतः परमेश्वराला येऊन ते दुरुस्त करावं लागतं. उदाहरण पाहू, एखाद्या शाळेमध्ये एक शाळेला हेडमास्तर असतात आणि हाताखाली अनेक कक्षा इयत्ता असल्यामुळे शिकवायला शिक्षक असतात, वर्ग शिक्षक किंवा इतर शिक्षक. मग ते वर्ग शिक्षक वर्गात शिस्त ठेवतात, पण मुलं वर्ग शिक्षकाचं ऐकेनासे होतात. रोज 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 शिक्षक तेच डोळ्यासमोर दिसल्याने अति परेच्यात अवज्ञा, मग ती तासिका संपली की गोंधळ करतात. मग शिक्षकाला जेव्हा अनावर होतं तेव्हा शिक्षक मुख्याध्यापकांना तक्रार करतात आणि मुख्याध्यापक येऊन एक दिवस रोज नाही येत. ते कधी कधी जेव्हा झालेले विद्यार्थी अनावर झाल्यानंतर जे ऐकत नाही वर्ग शिक्षकाचं, तेव्हा उन्हाळ मुलांना, जे व्रात्य मुलं आहेत, खोड्या करणारे मुलं आहेत, गोंधळ करणारे मुलं आहेत, गोंगाट करणारे मुलं आहेत, अशासाठी मुख्याध्यापक येतात. मग विचारतात कोण काय कसं आहे, आणि मग त्यांना तिथे सर्वांसमोर, म्हणजे जुना दृष्टांत आहे, हातावर छड्या मारायचे. ते करू शकतात, त्यांना अधिकार आहे, सर्व अधिकार आहे. शिक्षकांना आहे, पण शिक्षकांचं ऐकत नाही प्रजा. तसं संत आचार्य मुनींचं जेव्हा ही प्रजा ऐकत नाही, भगवान स्वतः येतात आणि स्वतः धर्माच्या रक्षणाची, धर्मस्थापनेची व्यवस्था पुन्हा करून देतात. आणि त्याप्रमाणे आणि म्हणून भगवंता स्कंदधरो
स्कंदधरो हे जे नाव आहे, धर्म मार्ग धारण करणारा, धर्माचं रक्षक करणारा, धर्मरक्षक असा अर्थ आचार्यांनी केला आहे धर्म स्कंदधरो शब्द या नावाचं. 3 क्रमांकाचं नाव आहे या श्लोकातलं धुर्यः. स्कंदधरो धुर्यो. धुर्यो म्हणजे धुरा सांभाळणारा असा अर्थ केला आहे. धुरा सांभाळणारा, जसं पहा बैल असतात, बैल ओझं वाहणारा बैल असाच अर्थ केला आहे. मग हा याला बैल म्हटलं आहे का, उपमा दिली आहे बैलाची. ओझं वाहणारा बैल म्हणजे धुर्य. बैल असतात ना, आता शेतीमध्ये त्यांच्या खांद्यावर नांगर देतात, मग ते बरोबर त्या धुरेतून चालतात, धुरा सोडत नाही, चाकोरीतच जातात, असं कुठेही भटकत नाही. त्यांना बरोबर माहीत असतं की धुरा सोडायची नाही. धुरा न सोडणारा जो ओझं वाहणारा असतो बैल, म्हणून याचा अर्थ आचार्यांनी धुरा सांभाळणारा किंवा ओझे वाहणारा बैल असाच केला आहे. मग कशाचं ओझं वाहतो? विश्वनिर्मिती केल्यानंतर विश्वाच्या पालनपोषणाची, भरणपोषणाची जबाबदारी भगवान घेतो. उत्पत्ती स्थितीमध्ये सर्व जीवांना सांभाळण्यासाठी त्यांचे आहार निर्माण करणं, त्यांना पेय पान त्यांच्यासाठी निर्माण करणं, त्यांच्यासाठी भोगवस्तू निर्माण करणं, आणि त्यांचे जे संचितातले भोग आहेत त्यांच्याच कर्मांचे, कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे त्यांना ते भोग मिळवून देण्यासाठी अखंड स्थितीरूपाने हा पालनपोषणाची जबाबदारी सांभाळतो. म्हणून याचं नाव धुर्य असं आहे. पालनपोषणाची धुरा सांभाळणारा असा आचार्यांनी अर्थ केलेला आहे. तुकोबांचा अभंग आपण नेहमी म्हणतो निरूपणात, कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकलाची. पोसितो जगासी एकलाची. एकटा देव, एक देव समस्त जगतामधल्या सर्व जीवांच्या पालनपोषणाची जबाबदारी एकटा घेतो. दुसरा नाही, ईश्वर एकच आहे. कारण या संपूर्ण विश्वातल्या जीवांचं पालनपोषण करणारा ईश्वर त्या स्थितीरूपाने, उत्पत्ती स्थिती पालनपोषण सांभाळणं, त्यांचं जोपर्यंत आयुष्य त्यांना दिलेलं आहे तितके वर्ष त्यांना सांभाळणं, बरोबर ही सांभाळण्याची प्रक्रिया करणारा म्हणून धुर्य असं नाव आहे. वेगळ्या वेगळ्या प्रमाणे सांभाळतो. अन्नाची त्यांना गरज आहे, इतके जीव, सर्वांना अन्नधान्याची गरज आहे. म्हणून भगवान स्वतः भगवद्गीतेत म्हणतात, गामाविश्यच भूतानी धारयाम्यहमोजसा, पुष्णामी चौषधी सर्व सोमो भूत्वा रसात्मकः. गाम म्हणजे पृथ्वी. मी पृथ्वीमध्ये प्रविष्ट होतो. पृथ्वी एवढी बहुप्रसवा काय आहे, इतकं धान्य, इतकी फळं, इतक्या वनस्पती, सगळ्या ऋतूंमध्ये वेगळ्या वेगळ्या वनस्पती, फळं, आवळा, जांभूळ, चिक्कू, पेरू, किती फळं येतात ऊसापासून, किती याची निर्मिती. आणि सोमो भूत्वा रसात्मकः, वृक्षवल्लींना फळं आणायची, त्यामध्ये सोमो भूत्वा रसात्मकः, चंद्रामधून अमृत पाझरवून त्यांना रस द्यायचा. आणि मी सगळी कशासाठी क्रिया करतो भगवान, ही या संपूर्ण संसारातल्या जीवांच्या पोषणाची धुरा सांभाळण्यासाठी, त्यांना सांभाळण्यासाठी. एक छोटीशी गोष्ट पाहू. श्रीधराचार्य मोठे भागवताचे आचार्य होऊन गेले. सर्वात पहिलं भाष्य श्रीधराचार्यांचं आहे आणि प्रमाण आहे. संस्कृत, इकडे भाष्य पण संस्कृत, पण ते पहिलं भाष्य समजलं जातं. अतिशय अधिकारी होते. यांच्या पूर्वजीवनात ती कथा आहे. दरिद्र होतं, घरी दारिद्र्य आहे, आईवडील आहेत, म्हणून नेहमी आईवडिलांच्या सेवेत राहायचे. त्यांच्या भरणपोषणासाठी काही थोडंफार कमवायचे, आईवडिलांना खाऊ घालायचे. पण ज्या राज्यात राहत होते, पण त्याचबरोबर यांना वेद शिक्षणाची फार आवडत होती, की काही शिक्षण घ्यावं, वेदपाठ करावे, वेदाध्ययन करावं, अशी फार आवड होती. राजा होता. राजाच्या कानावर बातमी गेली की श्रीधराचार्य फार दारिद्र्य भोगतात आहे. त्याला निरोप पाठवला, त्याला घेऊन या मुलाला. 10 वर्षाचे होते. श्रीधराचार्य राजाकडे गेले. राजाने विचारलं, तुम्ही आईवडिलांची सेवा करता, त्यांचं भरणपोषण करता, काही द्रव्य मिळवता, पण त्याचबरोबर तुम्हाला वेदाध्ययनाची आवड आहे. मी राजा आहे, माझं एक काम आहे की ज्याला जशी इच्छा आहे ती पूर्ण करणं. मी तुमच्या वेदाध्ययनाची सोय करतो. तुम्हाला एक कुटी बांधून देतो नदीच्या किनारी. तुम्ही तिथे अखंड वेदांचा अभ्यास करा, ऋचा पाठ करा, वेदाध्ययन करा. तुमच्या आईवडिलांच्या पोषणाची जबाबदारी मी घेतो. राजा त्यांना बरं वाटलं की आईवडिलांसाठी तर मी घरात राहत होतो, आणि ठीक आहे म्हणाले, आईवडिलांची तुम्ही पोषणाची जबाबदारी घ्याल तर मी नदीकाठी साधना करीन.
आणि ते ठरल्याप्रमाणे राजाने कुटी बांधून दिली. राजाच आहे, तिथे राहायला लागले. रोज वेदांची उपासना करायचे, पाठांतर करायचे, संथा पाठ करायचे, ऋचा पाठ करायचे. आणि तिकडे आईवडिलांची राजा काळजी घेतो आहे. यांनाही बरं वाटले, आईवडिलांचं पोषण तर होत आहे. एक दिवस सकाळी ध्यान झालं, ब्राह्ममुहूर्तावर उठले आणि आता काही चिंतन करणार. ऋचा वेदमंत्रांचं चिंतन केल्याने उद्धार आहे बरं का. म्हणजे माऊली ज्ञानेश्वरीत ओवीच लिहिलेली आहे, श्रुतीसारखी माऊलीच नाही आहे. हितदेवनी वाढती अहितापासून सोडविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. या श्रुतींचा अभ्यास करतात आहे. आणि इतक्यामध्ये जिथे बसले होते वरती छतावरतून एक चिमणीने घरटं घातलं आहे. तिला काही पिल्लं झालीत, अंड फुटलं आणि नेमकं यांच्यासमोर एक पिल्लू पडलं. आता हे ध्यानाला बसलेत, मांडी मोडता येत नाही. ते नुकतंच जन्माला आलेलं चिमणीचं मूल आता मरून जाईल, पिल्लू मरून जाईल. खूप काळजी वाटली, दया आहे अंतःकरणामध्ये. आता काय करावं. आता मी त्याला सहाय्य केलं. बरं, चिमणीचं असा एक मानलेलं आहे शास्त्राने की चिमणीच्या पिल्लाला जर कोणी हात लावला की त्याला उचलून अशा ठिकाणी ठेवून त्याला खाद्य देऊ मांडीवर घेऊन. पण चिमणीच्या पिल्लाला जर कोणी हात लावला तर इतर चिमण्या त्या पिल्लाला मारून टाकतात, अशी एक संकल्पना. आणि खरंही आम्ही पाहिलं आहे लहानपणी. त्यावेळी स्पर्श करता येत नाही. आता काय करावं. पण इतक्यात भगवंतांची कृपा झाली आणि छतावरूनच वरती पाहता त्या पिल्लू खाली पडलेलं, तितक्यातच दोन माशा आल्या त्या पिल्लाजवळ जाण्यासाठी. त्या आपसात भांडायला लागल्या. त्यांना तिथे जाऊन काही खाद्यपदार्थ द्रवतीत नुकतंच जन्माला आलं ते पिल्लू आहे, काही मिळेल या भावनेने जवळ भांडायला लागल्या. आणि भांडता इतकं भांडण झालं त्यांचं की त्या नेमक्या ते पिल्लू करत आहे, त्याला भूक लागली आहे, त्याला लागली आहे, जन्माला आलेला आहे. आणि या दोन भांडणाऱ्या छोट्या छोट्या माशा नेमक्या त्याच्या तोंडात जाऊन पडल्या. त्याने त्या गिळल्या. चिमणीच्या पिल्लाला ते भक्ष्य मिळालं. ते नाहीतरी लहान लहान किडे किटकुलं मुंग्या टिपतच चिमणी दिवसभर. आणि श्रीधराचार्य एकदम खारकन डोळे उघडले. अरे, माझ्या आईवडिलांना पोसणारा राजा कोण. पोसितो जगासी एकलाची या नुकत्याच जन्माला आलेल्या चिमणीच्या पिल्लाच्या मुखामध्ये दोन माशा पडल्या, त्याचं क्षुधा निवारण झालं. तोच नारायण नाही का माझ्या आईवडिलांना सांभाळणार. मी कशाला त्यासाठी इथे या राजाच्या आज्ञेने त्याच्या आश्रित होऊन इथं बसलो आहे. ताडकन उठले, आसन गुंडाळून आईवडिलांच्या सेवेत गेले. की पोसितो जगासी एकलाची, माझ्या आईवडिलांना नाही सांभाळणार का. मी कशाला राजाच्या आश्रयावर राहू की मी तुझ्या आईवडिलांना सांभाळेन. डोळे उघडले. पुढे श्रीधराचार्य फार विद्वान ठरले. आणि श्रीमंत भागवतावर त्यांचं भाष्य आजही प्रसिद्ध आहे. कशाच्या अर्थाने पाहतोय आपण. धुर्य स्कंद धरो धुर्यो, म्हणजे संपूर्ण जगतातल्या प्राण्यांच्या स्थितीची धुरा सांभाळणारा, उत्पत्ती स्थिती लयातलं स्थिती या नयानी धुरा सांभाळणारा, ओझं वाहतं सगळ्या प्राणीमात्रांचं ओझं हा स्वतः एकटा वाहतो. आणि म्हणून बैल ओझं वाहणारा बैल असा अर्थ केला धुर्याचा. आणि ओझं संसाराचं, जीवांच्या कर्माचं आणि सर्व जीवांचं ओझं जन्मभर वाहतो. म्हणून त्या अर्थाने हे नाव आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृती ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांतकृत वेदविदेय चाहम. मीच आहे. सर्वस्य च अहम हृदि सन्निविष्टो, मीच सर्वांच्या हृदयात आहे, सर्वांची धुरा मी सांभाळतो. म्हणून धुर्य हे 3 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आपण पाहिलं. 4 क्रमांकाचं नाव आहे वरद. वर मिळतात, तपश्चर्या केली की वर मिळतो. आणि द म्हणजे देणारा, वर देणारा. म्हणून वरद विनायक असं मंदिर आहे कुठे. म्हणजे तो गणपतीचं तुम्ही दर्शन घेतलं, काय नवस बोलले तो वर देतो. तो वर ही संकल्पना तपश्चर्या या बाबतीत आहे. जसं ध्रुवानी तप केलं, भगवान वर द्यायला आले. हिरण्यकश्यपूने तप केलं, ब्रह्मदेव वर द्यायला आले, मागवत्सावर. वरद शब्दाच्या अनुषंगाने आपण वर आणि आशीर्वाद यातला थोडा फरक समजून घेऊ. तपश्चर्या जर केली तर भगवान किंवा एखादे ऋषी वर देतात.
आणि सेवा जर केली तर सेवेने आशीर्वाद मिळतो. असा आशीर्वाद आणि वरामध्ये फरक आहे. दोन्हीमध्ये भगवानच देतात. आशीर्वादही भगवान, वरद म्हटलं आणि त्याचं नाव आहे. आशीर्वादही भगवानच देणार आणि वरही भगवान देणार. पण तपश्चर्येच्या परिपूर्तीनंतर इतकी दिव्य तपश्चर्या केली, जसं कर्दमांनी दिव्य तपश्चर्या केली, भगवंतांनी त्यांना दिला वर की उद्या परवा तुझा विवाह होईल. राजा मनूची द्वितीय कन्या देवहूतीशी विवाह होईल, तुमच्या पोटी मी अवतार घेईन, तुम्हाला 9 मुली होतील, अशी भागवतात कथा आहे. भगवान ब्रह्मदेव हिरण्यकश्यपूला प्रसन्न झाले, वर दिला. किती मोठी यादी आहे, किती अटी, याच्यापासून मरण नको, त्याच्यापासून नको इत्यादी. शेवटी भगवंतांनी अवतार घेतला, पण वर दिला ब्रह्मदेवांनी. वरद भक्तांना पण देतात, दुष्टांना पण देतात. तपश्चर्या जो करील त्याला इप्सित वर, ज्यासाठी तपश्चर्या त्यांनी केली तो वर देतात. मग त्या दुष्ट आणि भक्त असा फरक करीत नाही. तपश्चर्येचा परिणाम वर हा आहे. मग तपश्चर्येने वर मिळतो. आणि सेवा जर करता आली ऋषींची, देवाची, सद्गुरूंची, तर सेवेने आशीर्वाद मिळतो. असा वर आणि तपश्चर्यात फरक आहे. मग हा का देतो वरद, हा का देतो वर किंवा आशीर्वाद का देतो? त्याचं कारण आहे, हा देऊ शकतो, त्याचं सामर्थ्य आहे. कारण हा जो वर देईल तो पूर्णही होतो. कारण सत्य संकल्प आहे हा, याचा प्रत्येक संकल्प खरा होतो. सत्य म्हणजे खरा होतो, त्याचं सामर्थ्य आहे. भगवंतांचं सामर्थ्य आहे की तो वर आणि आशीर्वाद देऊ शकतो. आणि त्यामुळे ज्याच्याजवळ जे आहे, हा नेहमीचा साधा व्यवहारातलाही नियम आहे, ज्याच्याजवळ जे आहे तो ते दुसऱ्यांना देऊ शकतो. भगवंतांजवळ सगळं आहे म्हणून तो दुसऱ्यांना, भक्तांना, दुष्टांना देऊ शकतो. तथाच तो म्हणू शकतो. त्याचं सामर्थ्य आहे. सर्वशक्तिमान परमात्म्याला म्हणतात. सगळं सामर्थ्य आहे, देऊ शकतो म्हणून. साखरेचा दुकानदाराला जर तुम्ही म्हटलं जाऊन की आम्हाला नुसतं साखरेचं दुकान लावलं आहे, वेगळ्या वेगळ्या प्रांतातल्या, खंडारी सर्वीपासून वेगळ्या वेगळ्या प्रांतातल्या लहान मोठ्या जाड बारीक नुसते साखरेचे पोते, आणि एखादं गिराईक तिथे गेलं आणि म्हटलं की मला 1 किलो मीठ द्या, पण तो म्हणाल मी नाही देऊ शकत, कारण माझ्याकडे नाही आहे. ज्याच्याजवळ जे आहे तोच ते दुसऱ्यांना देऊ शकतो. त्याप्रमाणे भगवंतांजवळ सगळं सामर्थ्य आहे. म्हणून तपश्चर्या जर भक्तांनी केली तर भगवान त्याला वर देतात, देऊ शकतात, त्यांचं सामर्थ्य आहे. म्हणून त्या अनुषंगाने 4 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं वरद असं आहे. 5 क्रमांकाचं नाव या श्लोकातले वायुवाहन. वायू म्हणजे वारा, हवा. वारा आपल्या परिचयाचा आहे, पण वारा हे वायूचं रूप आहे. हवा हे वायूचं एक रूप आहे. मुळात पंचमहाभूतांपैकी वायू आहे ना. पृथ्वी, तेज, वायू, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशी पंचमहाभूतं, त्यामध्ये वायू आहे. इथे वायुवाहन नाव आहे. वायू निर्माण केला आहे, पंचमहाभूतं त्यांनी निर्माण केलेली आहेत, पंचभूतांमध्ये तो प्रविष्ट झाला आहे. पण असं जर असतं की वायू निर्माण केला आणि तो एकाच जागी ब्रह्मांडात कुठेतरी आहे, तर जीवांनी काय करायचं? श्वास कसा घ्यायचा? म्हणून त्या वायूला वाहतं केलं पाहिजे, तो प्रवाहित झाला पाहिजे, आणि सगळ्या सृष्टीमधल्या जीवांना त्याचा उपयोग झाला पाहिजे. माणसालाच काय, वनस्पतींना वाऱ्याची गरज आहे. वायूशिवाय पाने हलत नाही, हल्ली पाहिजे झाडं, त्यांनी वारा वाहतो. तो पानं वाहिली की वारा वाहतो सगळीकडे. वारा वाहतोय कोणाचे मत, श्रीराम माऊली म्हणते. आणि म्हणून त्याचं एक नाव वायुवाहन असं आहे. शिवाय वायुवाहन नावाच्या 7 छटा. वायुवाहन, कारण परमेश्वरामुळे, ज्याच्यामुळे वायूला गती प्राप्त होते, एका ठिकाणी तो वायू कोंडून न राहता, एकाच ठिकाणी न राहता त्याला गती प्राप्त होते. म्हणून भगवंतांचं एक नावच वायुवाहन, त्या वायूला गती देणारा. 7 प्रकारच्या वायूंच्या गती भगवान आचार्य भाष्यात बोललेत. वायुवाहन या नावाच्या अनुषंगाने 7 प्रकारच्या गती बोलले. जसं पृथ्वी आणि आकाशात आभाळ येतं, मेघ येतात, मेघ म्हणतात त्याला, ढग येतात. पृथ्वी आणि आकाशातले ढग, जसं आता वर्षा ऋतू आहे, काळे ढग येतात दुपारला वगैरे, तर पृथ्वीवरचं त्या ढगातलं जे याच्यामध्ये जो वायू आहे, इथे वायू आहे, वायू तर ब्रह्मांडात आहे, पण पृथ्वी आणि ढग यांच्यामध्ये जो वायूचा संचार आहे, वायू वाहतो,
परमात्माच त्याला वाहायला लावतो, त्याच्या आज्ञेनेच तो वाहतो. मदभयात वाती वातोयम श्रुती आहे, तैत्तिरीय श्रुती आहे. मदभयात वाती वातोयम, मदभयात सगळेच पृथ्वी आणि आभाळ म्हणजे ढग याच्यामध्ये जो वायूचा संचार आहे, गती आहे, त्याला आवह वायू म्हणतात. मग नंतर ते ढग आणि सूर्यमंडळ याच्यामध्ये वेगळा वायू आहे, म्हणजे वायू तोच आहे, पण त्या प्रत्येक वायूला नाव दिलं आहे शास्त्रामध्ये. मेघ म्हणजे ढग आणि सूर्य यांच्यामधलं वायूचं जे आवरण आहे त्याला अनुवह म्हणतात. त्यानंतर चंद्र आणि सूर्य आणि चंद्रामधला जो आहे तो नाही, मेघ आणि सूर्यातला प्रवह, सूर्य आणि चंद्रामधला अनुवह, चंद्र आणि नक्षत्रांमध्ये पुन्हा एक वायुमंडल आहे, त्याचं नाव संवह. मग नक्षत्र आणि ग्रहगोल, सगळे ग्रह, नवग्रह इत्यादी यांच्यामध्ये वायूचं जे आवरण आहे त्याला विवह. मग ते सगळे ग्रह आणि सप्तर्षी यांच्यामध्ये वायूचं एक आवरण आहे, त्याला परावह म्हटलेलं आहे. आणि मग सप्तर्षी आणि ध्रुवतारा, सगळ्या सृष्टीची स्थिती ध्रुवताऱ्यावर अवलंबून आहे. सगळे सप्तर्षी म्हणजे 7 ऋषी आणि ध्रुवतारा यांच्यामध्ये वायूचं जे वहन आहे, वायूची जी स्थिती आहे, गती आहे, त्याला परिवह म्हणतात. अशा प्रकारे 7 वेगळ्या वेगळ्या संकल्पना, आवह, प्रवह, अनुवह, संवह, विवह, परावह, परिवह, अशा वायूला 7 ठिकाणी 7 गती आहेत, त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे आहेत. या सगळ्या वायूंना गती म्हणजे वाहन त्यांचं हे परमेश्वरामुळेच होतं, म्हणून परमेश्वराचं एक नाव या ठिकाणी वायुवहन असं आहे, वायुवाहन. पुढचं 6 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे वासुदेव. 2 अर्थांनी केलं आहे. कृष्ण अवतारामध्ये यांच्या पित्याचं नाव आहे वसुदेव, आणि वसुदेवस्य पुत्र, हा वसुदेवाचा जो पुत्र आहे म्हणून नाव वासुदेव, म्हणून याचं नाव वासुदेव असं आहे. आणि दुसरी छटा जी अत्यंत महत्त्वाची आहे, वासुदेव शब्दाचा अर्थ वासदेव, वासुदेव सर्वांना आच्छादित करणारा, सर्व विश्वाला झाकून ठेवणारा. आपल्या मायेच्याद्वारे सर्व विश्वातल्या जीवांवर मायेचं एक पटल, आवरण. जसं बघा आकाशात जेव्हा खूप ढग येतात, वेगळ्या वेगळ्या रंग, पावसाळ्यातला विचार करूया, काळे काळे ढग येतात, मग सूर्य दिसत नाही, कारण सूर्य आणि पृथ्वी किंवा पृथ्वीवरचा द्रष्टा मनुष्य जीव हा पाहणारा त्या सूर्याकडे, मध्ये जर आभाळ आलं तर सूर्य दिसत नाही. मग त्या नभमेघांनी आक्रमिले, असं नाट्यगीताची सुरुवातच आहे. नभमेघांनी आक्रमिले म्हणजे आकाशात ढग आले की सूर्य दिसेनासा होतो, म्हणजे सूर्याला त्या ढगांनी झाकून टाकलं आहे, आच्छादित केलेलं आहे. असा परमात्मा तर सगळ्या जगताला आच्छादित करतो. म्हणून ईशावास्य उपनिषदामध्ये पहिली श्रुती येते, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंदिता मा गृधस् कस्य स्विद्धनम, अशी श्रुती आहे. सगळ्या श्रुतीचा काही अर्थ नाही पाहायचा आपल्याला, पण ईशावास्यम इदं सर्वं, ईशावास्य सर्व सृष्टीला परमात्म्याने आच्छादित केलेलं आहे. आच्छादित करणं, झाकणं हे कशासाठी करावं लागतं? कारण त्याच्या कृपाछायेखाली, कृपाछत्राखाली ही सृष्टी सुरक्षित राहते. जी वस्तू सुरक्षित ठेवायची आहे, जरा टिकाऊ पद्धतीने काही काळ टिकली पाहिजे असं वाटतंय, तिला आपण झाकून ठेवतो कधी. जसं स्वयंपाक झाला, मग वरती पंखा सुरू आहे, पोळ्या ठेवल्या आहेत, तर आपण त्या झाकण ठेवतो, नाहीतर त्या वातड होतात, चावणार नाहीत. मग म्हणून तिला काही काळ टिकण्यासाठी, त्याचं आयुष्य वाढण्यासाठी, सुरक्षित राहण्यासाठी त्या वस्तूला झाकून ठेवावं लागतं की नाही. देवपूजेसाठी रोज मी फुलं तोडतो, फुलं, बेल, तुळस, सकाळी उठून, आणि पूजेला वेळ असतो, मध्ये स्नान, व्यायाम इत्यादी. मग आता ती उन्हाळा असेल तर फुलं तर 10 मिनिटात सुकून जातात. मग ओलं वस्त्र करायचं, एक वस्त्र ओलं करायचं, त्या फुलांवरती त्याचं आच्छादन ठेवायचं, ती फुलं झाकून ठेवायची. मग त्यांनी काय होतं, ती 2-4 तास वरती पूर्ण पाण्याने ते वस्त्र ओलं केलं असल्यामुळे ती फुलं टवटवीत राहतात, सुरक्षित राहतात, जास्त काळात उपयोगात येऊ शकतात. असं परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केल्यानंतर ईशावास्यम इदं सर्वं, त्याच्यावर आपल्या कृपेचं
आवरण ठेवलं, मायेद्वारा सर्व जीवांना झाकून टाकतो. आणि म्हणून त्याचं एक नावच या श्लोकामधलं वासुदेव असं आहे. आणि वासुदेव भगवत झाकून टाकतो याचा अर्थ त्यांच्या कर्म पण सुरक्षित ठेवतो. त्या कर्मामध्ये भेसळसुद्धा होत नाही. यांनी केलेलं, जाती केलेलं कर्म त्यालाच, त्यांनी केलेलं कर्म झाकून ठेवतो त्यालाच. कर्मविपाक सिद्धांत या झाकण्यापासून निर्माण होतो. ज्याचं त्याचं कर्म जर झाकून ठेवलं नाही तर दोन कर्मात भेसळ होईल. मग त्याचं याला भोगावं लागेल. भगवान असं करत नाही. आणि संपूर्ण विश्वातल्या जीवांच्या कर्मांना झाकून ठेवणारा असाही अर्थ आचार्यांनी केला आहे. आणि म्हणून मुळात त्याचा अर्थ, वासुदेव शब्दाचा अर्थ आच्छादन करून ठेवणे, झाकून ठेवणे असा आहे. संपूर्ण विश्वाला आच्छादून ठेवणारा परमात्मा जो आहे त्याचं एक नावच या ठिकाणी वासुदेव. आपल्या पुष्कळ परिचयाच आहे. श्रीकृष्णाच्या नावाचं भजन करताना काही भजनं आपण म्हणतो ना, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः असा श्लोक म्हणतो. किंवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, त्यातसुद्धा हे वासुदेव नाव अनेक ठिकाणी याप्रमाणे ते घेतली जातात. म्हणून भगवंतांचं हे नाम वासुदेव नावाचं इतक्या छटांनी आहे. 7 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे बृहद भानू. बृहद म्हणजे मोठा, लघु म्हणजे लहान. लघुच्या विरुद्ध शब्द बृहद आहे, अत्यंत मोठा. अनोरणीयान महतो महियान. अनोरणीयान म्हणजे अणु इतका लहान, पण महतो महियान अतिशय मोठा, विराट. सोपाधिक ब्रह्मामध्ये सर्वात मोठं रूप भगवंतांचं विराट रूप आहे. ते बृहद त्याला म्हणतात. बृहद शब्द समजून घेण्यासाठी म्हणतो आपण. बृहद म्हणजे फार मोठा. आणि भानू म्हटलं आहे. भानू शब्दाच्या ज्या अर्थाच्या छटा आहेत, फार मोठा प्रकाशक, सूर्य म्हणतात, म्हणजे सूर्याला भानू म्हणतात. त्याजवळ एक आभा आहे. प्रभास्मी शशी सूर्य यो, प्रभा आहे तिथे. सूर्य म्हणजे प्रभायुक्त, म्हणजे तेज. आणि त्याची किरणं निघतात, डोळे दिपून जातात. आपल्या फार झालं तर परिचयाची किरणं कोणती आहेत? आगपिटीची काडी उगाळली की काही किरणं डोळ्यात जातात. समई लावली, पणती लावली, निरांजन लावली, गॅस पेटवला, शेकोटी पेटवली, होळी पेटवली, हे आपले लौकिकामध्ये किरणं डोळ्यात ह्याद्वारे जातात. लाईट लावला, ट्यूबलाईट, CFL, मर्क्युरी असे लाईट असतात प्रकार, ते डोळ्यावर त्याची किरणं जातात. हे सगळे लहान 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 किरणं आहेत. मग बृहद भानू परमात्मा, फार किरणं आहेत, तेजस्वी आहेत, फार मोठा प्रकाश आहे. किती आहे? आपण नेहमी पूजेच्या वेळेला एक श्लोक सगळे म्हणतो, आपण सर्वांना पाठही असतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. कोटी सूर्य समप्रभ असा पाठभेदही आहे. किती तेज आहे? कोटी कोटी सूर्यानितकं. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युग पदुत्थिता. श्रीमद्भगवद्गीता 11 अध्यायात वर्णन आहे. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युग पदुत्थिता यदि बा सदृश साक्षात भासस्तस्य महात्मना. त्याचं तेज किती आहे? दिवी सूर्य सहस्रस्य. म्हणून बृहद भानू, इतकं तेज त्याचं दिव्य आहे. बृहद भानू आपण पाहतोय. भगवान विष्णूंनी जेव्हा कृष्ण अवतार संपवला, श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदात शेवटच्या अध्यायात याचं वर्णन येतं, 31व्या अध्यायात, की किती तेज निर्माण झालं. बृहद भानू प्रकाश, तेज किती. ब्रह्मदेव आणि शंकरांना वाटलं दरवेळा हा परमात्मा नारायण अवतार घेतो आणि अवतार समाप्ती करतो कार्य संपले की. तर यावेळेला आपल्याला बघायचंच की हा अवतार समाप्त कसा करतो. म्हणजे भागवतात कथा येते की ब्रह्मदेव शंकर सगळे देव आकाशात उपस्थित झाले आणि कृष्ण अवतार कसा संपवतो पाहूया म्हणून. ही भगवान कृष्ण अवतारात ज्या वैकुंठ गमन करतात तेव्हाची कथा आहे. पण भगवंतांना यांना दिसू द्यायचं नाही, त्यामुळे असं वर्णन केलं आहे की सौदामिन्याम यथाकाशो. आकाशामध्ये हजारो विजा चमकल्या, इतकं तेज निर्माण झालं. सौदामिनी म्हणजे वीज. दिवी सूर्य सहस्रस्य, हजारो करोडो विजा चमकल्या एकदम. आणि ईश्वर रूपच असलेले, ईश्वरच असलेले ब्रह्मदेव आणि महादेव यांचे पण डोळे दिपले. आपली तर डोळ्यांची गोष्ट सोडा, आपल्या डोळ्यांमध्ये काहीच शक्ती नाही त्या आम्हाला नाही.
म्हणून दिव्यम ददामि ते चक्षु, अर्जुनाला पण दिव्य चक्षु द्यावे लागले भगवंतांना, तेव्हा ते विराट रूप पाहू शकले. अत्यंत तेजस्वी महादेव आणि ब्रह्मदेवांना ते दिसलं नाही, भगवान अंतर्धानच पावले, तेजात विलीन झाले आणि वैकुंठातच दिसले एकदम. बृहद्भानू शब्दाचा अर्थ पाहतोय आपण या नावाचा. अत्यंत तेजस्वी, फार मोठं तेज, सूर्या इतकं तेज, आणि म्हणून भगवंतांचं एक नावच बृहद्भानू. या ठिकाणी 7 क्रमांकाचं आहे. 8 क्रमांकाचं नाव आहे आदिदेव. हा आदिदेव सर्व देवांच्या आधी, आधी म्हणजे आधी. देव पुष्कळ आहेत, 33 कोटी आहेत. त्या व्यतिरिक्त देवत्व ज्यांना आहे, सर्व यक्ष, किन्नर, गंधर्व, विद्याधर, चारण, नाग, या सर्वांना देवत्वच आहे. नाग देवच आहे, यक्ष देव म्हणतात, किन्नर देव म्हणतात, हे सगळे देवच आहेत. देवत्व पावलेत काही नाही कारणामुळे. इतके जे जे देव आपल्याला पुराण ग्रंथांमध्ये इतकी नावं येतात देवांची, देवतांची, या सर्वांचाही देव आदिदेव. आणि संकेत खरं म्हणजे महादेवांकडे आहे. कारण ब्रह्माचा विचार शिवपुराणाच्या अनुषंगाने केला तर महादेवांकडे निर्देश जातो, आणि श्रीमद भागवताच्या आधारे केला तर श्रीकृष्णाकडे किंवा विष्णूकडे जातो. पण आदिदेव आहे, सर्व देवांच्या आधी असणारा, सर्व देवांच्या निर्मितीला कारण असणारा आदिकारण. आदिदेव म्हणजे आदिकारण. सर्व देवांचं सामर्थ्य, तेज, बल जे आहे ते सर्व याच्या एकट्यामध्ये आहे. जसं अवतारामध्ये प्रत्येकाचं काही काही सामर्थ्य आहे. राम अवतारात सामर्थ्य आहे, कृष्ण अवतारात सामर्थ्य आहे, वामन अवतारात इतकं सामर्थ्य आहे की बलीसारख्या महाबलाढ्य राजाला पाताळात डोक्यावर पाय ठेवून दडपलं. वराह अवतारात किती सामर्थ्य आहे, पृथ्वी दातावर धरली, काय सामर्थ्य आहे. सकल अवतारांमधलं सामर्थ्य एक जरी केलं तरी सगळं सामर्थ्य ज्याच्याजवळ आहे असा तो देव. म्हणून सर्व देवांच्या सुरुवातीला असलेला देव आदिदेव. पंचमहाभूत याची निर्मिती आहे, म्हणून पंचमहाभूतांमध्ये ते भगवान गीतेत 10व्या अध्यायात बोलले, अहम सर्वस्य प्रभो. 10व्या अध्याय श्लोक येतो, अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते. याच्यामध्ये आदिदेवची उत्पत्ती मिळते. अहम सर्वस्य प्रभो, सर्वांची निर्मिती. प्रभव म्हणजे उत्पत्ती करणं, निर्माण करणं, दिष्ण, अष्ट, या अर्थाने प्रभव शब्द आहे. अहम सर्वस्य, सर्वांचा, प्रभव, निर्माण करता मी आहे. अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते. आदिदेव या नावाची छटा समजून घेण्याकरता हा श्लोक फार छान आहे. अहम सर्वस्य प्रभो, मी सर्वांचा निर्माता, आणि मत्त म्हणजे माझ्यामुळे. मत्त शब्दाचा अर्थ माझ्यामुळे. मत्त सर्वं प्रवर्तते. इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विताः. हा भाव लक्षात ठेवून, बुधा याचा अर्थ ज्ञानी माणसं, अशा अर्थाने पाहून की माझ्यापासून सर्व सृष्टीची निर्मिती आहे, मी आदिदेव आहे, आणि सर्व केलेल्या उपासना, कोणत्याही देवाच्या केलेल्या उपासना शेवटी आदिदेवापर्यंत जातात. इति मत्वा भजन्ते माम. इति मत्वा म्हणजे अशा प्रकारचं जाणून, मत्वा म्हणजे जाणून, असा विचार करून जे माझी उपासना करतात की मी कशाची उपासना करीन. मी नागाची उपासना करीन, मी वडाची उपासना करीन, मी नदीची पूजा करीन, मी पर्वताची पूजा करीन, पण यद्यद विभूती मत्सत्वम श्री मधुर्जितमेव तत्तदेवा अवगच्छत्वम मम तेजंश संभवम अथवा बहुनैतेन. 10व्या अध्यायाची समाप्ती बोलतोय. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्ठभ्यामिदं सर्वम एकांशेन स्थितो जगत. एका अंशावर सगळं जगत जर आहे, त्यात देवही आले, म्हणून सर्व जगांचा निर्माता, देवांच्या आधी असणारा आदिदेव त्या अर्थाने नाव आहे. इति मत्वा भजन्ते माम. असं जर भजन केलं की सर्वांच्या आधी जो देव आहे त्याच्यापर्यंत त्याची मी उपासना करतो आहे. श्लोक सगळ्यांना पाठही आहे, म्हणा. आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति. शेवटी सगळ्या देवांना केलेला नमस्कार केशवापर्यंत म्हणजे नारायणापर्यंत, विष्णूपर्यंत का जातो? जातो म्हटलंय, पण का जातो? कारण सगळ्या देवांचं जन्मस्थान, मूळस्थान तोच आहे. तिथून सगळ्या देवांची उत्पत्ती आहे. त्यांनी जर संकल्पच नाही केला, एकोम बहुश्याम प्रजायेय,
ही जर नारायणाने प्रेरणा संकल्प केलाच नाही विष्णूंनी, तर ही निर्मिती काहीच होणार नाही. आणि म्हणून त्याच्या ह्या संकल्परूप हिला मूळमाया म्हणतात. एकोहम बहुश्याम प्रजायेय, हा मूळ संकल्प भगवान जर केला नाही तर निर्माण होणार नाही. त्यांना करावंच लागतं युगायुगात त्या जीवांना कर्मभोग प्रदान करण्यासाठी. आणि त्यामुळे भगवंतांच्या नंतर सगळी सृष्टी सगळे देव येतात. आधी तो आणि मग सगळे देव, आणि म्हणून त्याला आदिदेव म्हणतात. विचार केला एखाद्या घराण्याच्या वंशाचा तर आदिदेवाचा आपल्यालाही पत्ता ठांग नसतो. असं कोणी मला विचारलं, तुमच्या वडिलांचं नाव अमुक, तुमच्या आजोबांचं नाव अमुक, आजोबांचं नाव अमुक, पंजोबांचं नाव अमुक, असं करता करता आपल्याला पुढची नावही माहीत नाही. ठांग लागणार नाही, ठांग लागणार नाही, ते नावही आपल्याला माहीत असणार नाही. पण तो आपला आदिपुरुष आहे. काही काही लोकांच्या घरी पाहिल्यात पुष्कळांच्या घरी वंशवेल लिहितात किंवा त्यांच्या वंशामध्ये कोण कोण पुरुष होऊन गेले याची नोंद असते त्या ठिकाणी केलेली. त्याला वंशवृक्षच म्हणतात. आणि अगदी जेवढी उपलब्ध माहिती आहे, ज्ञान आहे किंवा कागदपत्र असतील जुनी, त्याच्या आधारे ते करतात. 20-25 पिढ्यांपर्यंतची माहिती असणारे लोक आहेत. असं वर्णन आहे रामदास स्वामींच्या चरित्रामध्ये. रामदास स्वामी हे त्यांच्या वंशातले मूळ पुरुष, जी माहिती उपलब्ध झाली म्हणून मूळ पुरुष म्हटलं आहे. कृष्णाजी पंत यांच्यापासून ठोसर घराण्यामध्ये रामदास स्वामी 24वे पुरुष आहेत असं वर्णन केलेलं आहे. ही वंशवेल किंवा वंशवृक्ष आहे. कृष्णाजी पंतांना आदिपुरुष का म्हटलं? कारण त्याच्या आधीच्या माहिती नाही. पण परमात्म्याविषयी आदिदेव असंच नाव आहे की त्याच्या आधी कोणी नाहीच आहे. म्हणून सकल ग्रंथांनी भगवान श्री विष्णूंना, नारायणाला या संपूर्ण सृष्टीचं आदी कारण म्हटलं आहे. त्याच्या आधी नाहीच कोणी, याला कारण नाही. हा सर्व सृष्टीतल्या सगळ्या घटकांचं जर आदी कारण आहे तर सगळ्या देवांचे आदी कारण आहे की नाही. म्हणून सर्व देवांचं आदी कारण म्हणजे सर्व देवांच्या आधी असलेला, म्हणून याचं हे नाव या श्लोकामधलं आदिदेव असं आहे. आणि एक अर्थ केला आचार्यांनी की याच्याच सामर्थ्याचा काय अंश, ममई वंशो जीव लोके, पण सगळं सामर्थ्य नाही. जीव म्हणा, इतर सगळे देवदेवता म्हणा, त्यांना तेवढं सामर्थ्य दिलेलं आहे. त्या सामर्थ्या पलीकडे ते काही नाही करू शकत. की माझ्या आज्ञेने मदभयात वाती वातयम, मदभयात वाती वातयम, सूर्यस्तपती मदभयात, वायू सूर्य दत्त्यग्नीन, अग्निसुद्धा माझ्या आज्ञेत राहतो. हे सगळं माझ्या आज्ञेत, पंचमहाभूत माझ्या आज्ञेत जर राहतात तर त्याचं सामर्थ्य अजून जास्त असलं पाहिजे ना. जसं अग्नीजवळ जे सामर्थ्य आहे दहन करण्याचं, तेजस स्वरूप आहे, पण अग्नीजवळ जे पाण्याचं सामर्थ्य ते नाही आहे. ते नाही आहे अग्नीजवळ. पाण्याजवळ सामर्थ्य आहे, तो तृषा शांत करतो, शीतलता देतो, पाण्यामुळे वनस्पती वाढतात वगैरे वगैरे भाव आहेत. पण पाण्याजवळ जे धर्म दिले आहेत ते पाण्यामध्ये अग्नीचे धर्म नाही आहेत. तसं पंचमहाभूतांचा पंचकृत विचार केला तर सगळे एकमेकात आहेत. पण अपंचकृत महाभूतांचा विचार केला तर त्यांच्या शक्ती वेगळ्या वेगळ्या आहेत. पण पंचमहाभूतांमध्ये जेवढ्या शक्ती आहेत त्या सर्व आदिदेवाच्या आहेत. त्या वेगळ्या वेगळ्या पृथक आहेत. आदिदेव आपल्या दृष्टांत उदाहरणावरून जास्त चांगलं कळेल. मनुष्याला सुद्धा पंचज्ञानेंद्रिय आहेत. पुष्कळ विस्तार याचा चिंतनामध्ये दासबोधात आहे. कानाला काही शक्ती आहे श्रवण करण्याची आहे, पण कानामध्ये जिव्हेची शक्ती नाही आहे. कानामध्ये भात घातला खाईल का? नाही. डोळ्यांमध्ये दृष्टी म्हणजे पाहण्याची क्षमता आहे, पण डोळ्यांनी ऐकता नाही येत, डोळ्यांनी खाता येत नाही. असं प्रत्येक ज्ञानेंद्रियांच्या वेगळ्या वेगळ्या शक्ती ज्या आहेत, तसंच प्रत्येक देवतांच्या वेगळ्या वेगळ्या शक्ती आहेत. इंद्र पर्जन्याची देवता आहे, तो दाह निर्माण करणारी देवता नाही, वणवा निर्माण करणारी वेगळी देवता आहे. ह्याप्रमाणे पण या सगळ्या देवतांच्या आधी असणारा देव म्हणून त्याचं एक नाव आदिदेव असं आहे. हे 8 क्रमांकाचं नाव आहे. आणि 9 क्रमांकाचं नाव आता म्हणजे शेवटचं या श्लोकातलं, स्कंदधरो धुर्यो वरदो वायुवाहना वासुदेव बृहद्भानुर आदिदेव पुरंदरः.
भगवंतांचं या श्लोकातलं अंतिम नाव आहे पुरंदर. पुरंदर शब्दाचा अर्थ अत्यंत पराक्रमी, शत्रूंच्या पुरांचा, गावांचा, किल्ल्यांचा विध्वंस करणारा, शत्रूंच्या दुष्टांच्या पुरांचं विध्वंस, नगरांचं विध्वंसन करणारा. राम अवतारामध्ये निमित्त झालं जानकीचं हरण, यांनी लंकाचा विध्वंस केला. हो, लंका विध्वस्त केली. कृष्ण अवतारामध्ये कथा येते, भगवान इंद्राच्या प्रार्थनेवरून प्राग्ज्योतिषपूर नगरात गेले. कारण इंद्राकडे स्वर्गात चोरी झाली अशी कथा आहे, भागवतात विस्ताराने आहे. पण इंद्राकडे काही चौर्यकर्म झालं, चोर पृथ्वीवरचा आहे, त्याचं नाव भौमासूर किंवा नरकासूर आहे. इंद्र कृष्णांकडे आले की तू एक काम कर, तू नारायणाचा अवतार आहेस. वास्तविक मीच त्याच्यावर आक्रमण देवांचा राजा म्हणून करणार होतो, पण काही गरज नाही, तू नारायण आहेस मला माहिती आहे. तू त्याच्याशी युद्ध कर, आक्रमण कर, त्याचा नगराचा विध्वंस कर. आणि माझ्या इथली चोरी झालेली 2 वस्तू, एक तर इंद्राच्या आईच्या कानातली कुंडलं चोरी गेली होती आणि वरुणाचं छत्र गेलं होतं, असं वर्णन भागवतामध्ये आहे. मग इंद्र निघून गेले. इंद्र निघून गेला स्वर्गात. भगवान श्रीकृष्णांनी प्राग्ज्योतिषपूर हे त्याचं ठिकाण आहे, राहण्याचं किल्ला आहे मोठा. प्राग्ज्योतिषपूर नगर आहे, किल्ला आहे आणि फार अभेद्य असा किल्ला आहे तो. त्या ठिकाणी त्याच्यावर आक्रमण केला तर विध्वंस करणार मूर नावाचा दैत्य, 5 तोंड त्या, ही कथा खूप मोठी आहे. भगवंतांनी त्या ठिकाणी त्या मूर नावाच्या दैत्याशी युद्ध केलं, त्याला ठार मारलं, सगळी नगरी उद्ध्वस्त केली. आणि शेवटच्या वेळा, अगदी शेवटी, ती कुंडलं तो देतच नाही आहे इतके करून, म्हणून भौमासुराचा वध देखील केला अशी कथा आहे. त्याचं नाव नरकासूर आहे. आणि त्यामुळे दुष्टांच्या पुरांचं, ग्रामांचं, किल्ल्यांचं विध्वंस करणारा असा अर्थ आचार्याने दिलेला आहे. म्हणून याचं नाव पुरंदर असं आहे. भक्तांसाठी सुद्धा पुरंदर नाव आहे. भक्तांच्या, दुष्टांच्या संदर्भात त्यांच्या स्थानांचं, किल्ल्यांचं, पुरांचं विध्वंस करणारा, नष्ट करणारा म्हणून पुरंदर. भक्तांसाठी, भक्तांचं काय विध्वंस करतो? भक्तांच्या जवळ कर्मबंधन आहे, ते तोडणारा, कर्मबंधनाचा नाश करणारा, कर्मबंधन तोडून स्वतःचं स्वरूप देणारा. एकनाथी भागवतामध्ये एक सुंदर ओवी येते, कृष्ण कर्माचे करीजो स्मरण, ते कर्म तोडी कर्मबंधन. कृष्ण कर्माचे, कृष्णाने जितक्या लीला द्वापरयुगात केल्या, वसुदेव देवकींच्या पोटी अवतार घेऊन जेवढ्या लीला केल्या, त्यातल्या कोणत्या तरी एका लीलेचं स्मरण जर केलं, असं नाथ महाराज म्हणतात आहे बरं का. कृष्ण कर्माचे करीजो स्मरण, ते कर्म तोडी कर्मबंधन. म्हणजे भगवानच तोडतात असं नाही, भगवंतांच्या लीलाचं स्मरण, गायन, चिंतन नेहमी केलं तर ते कर्मच एवढं पवित्र आहे की त्याच्या स्मरणाने सुद्धा ते कर्म तोडी भवबंधन. ऐसे उदार कर्माचरण आचरला श्रीकृष्ण द्वापारी, असं म्हटलं आहे. असा उदार कर्माचरण आचरला श्रीकृष्ण त्यांनी करून ठेवलं आहे. आणि त्यामुळे त्याचं स्मरण जरी केलं, कृष्ण कर्माचे करीजो स्मरण, ते कर्म तोडी कर्मबंधन. फक्त त्याच्या कर्माचं स्मरण जरी केलं, लीलेचं, तरी मग स्वतः भगवंतांचं स्मरण केलं तर भगवान जीवामधल्या अनेक गोष्टींचं नाश करतो, सगळ्या विकारांचा नाश करतो. विकारांचा नाश करून त्याला अविकार स्थितीत, निर्विकार स्थितीत नेतो. आणि निर्विकार झाल्यानंतर त्याचं आणि देवभक्ताचं ऐक्य होतं. हे भक्तांच्या बाबतीत तो करतो. आणि त्यामुळे दैत्य आणि भक्त दोघांच्याही बाबतीत पुरंदर हे नाव शत्रूच्या किंवा दुष्टांच्या पुरांचा विध्वंस करणारा, किंवा अनन्य भक्तांसाठी, जे अनन्य चिंतयतो माम ये जन परिपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यम, असा जो श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये. अनन्य भक्तांच्यासाठी त्यांच्या अंतःकरणातल्या षड्विकारांचा नाश करणारा, त्या षड्विकारांची घरं, पुरं म्हणतात त्यांना, याचा नाश करणारा, संपवणारा. कारण भक्तीने परमात्मा वश होतो. ते साधन आहे, भक्ती साधन आहे. आणि त्यामुळे भगवान दोन्ही अंगांनी आचार्यांनी अर्थ दिलेला आहे. दुष्टांच्या पुरांचा, ग्रामांचा, किल्ल्यांचा विध्वंस करणारा, किंवा भक्तांच्या बाबतीत त्यांच्याजवळ जे नको आहे
भगवंतापर्यंत पोचण्यासाठी. आणि सर्वांचा मुख्य जो पाया आहे अहंकार, त्या अहंकाराचाही नाश भगवंताच्या कृपेशिवाय, सद्गुरूंच्या कृपेशिवाय समूळ होत नाही. तो क्रमाक्रमाने हळूहळू शिथिल होईल, सैल होईल, हलका होईल, त्याची पकड सैल होईल, पण संपूर्ण नाश अहंकाराचा सद्गुरू कृपेशिवाय होत नाही. आणि त्या अनुषंगाने विकार आणि अहंकार यांचा पूर्ण जीवावरचा पगडा जो तोडून टाकतो, ते उद्ध्वस्त करतो, म्हणून भगवंतांचं नाव पुरंदर असं आहे, असं 2 छटांनी आचार्यांनी वर्णन केलं आहे. श्रोते हो, याप्रमाणे आज आपण श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक 36, स्कंदधरो धुर्यो वरदो वायुवाहना वासुदेव बृहद्भानू राधिदेव पुरंदरहा, या श्लोकाचं चिंतन केलं. यामध्ये 9 नावं आहेत, यथामती यथाशक्ती. या 9 नावांचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. श्रद्धापूर्वक सगळी नावं आपण जर घेत गेलो भगवंतांची, भगवंत नामस्मरणा इतका कलियुगामध्ये दुसरा काही उपाय नाही. कलियुग नाम आधारा नेहमी म्हणतो आपण. शेवटी या नामांचा स्मरण विचार करून ती नामं आपल्या चित्तात, जिभेवर धारण करण्यात तात्पर्य आहे. ती सर्वांना तशी धारण करण्याची बुद्धी हो, ही भगवंतांजवळ, सद्गुरूंजवळ मागू आणि अखंड मुखात नाम यावं तुमचं, अशी त्यांना प्रार्थना करू. एवढंही आजचं चिंतन करून हे मी पूज्य सद्गुरूंच्या चरणी, भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.